Hello all, this is Mansi welcoming you to this session of our English class. आज आपण सर्व तुमच्या सिलेबस मधला नवीन जो चॅप्टर आहे द फन दे हॅड हे वाचूया. फारच मजेदार चॅप्टर आहे आणि एकदम नवीन थॉट याच्यामध्ये दिलेला आहे जो की वाचून तुम्हालाही खूप मजा येणार आहे. चला वाचूया द फन दे हॅड. द फन दे हॅड ह्याचा अर्थ काय झाला? ह्याचा अर्थ आहे फनचा मतलब काय असतो? मजा, म्हणजे मस्ती मजा करतो आपण. तर द फन दे हॅड, दे म्हणजे ते जी मजा करत होते अशा प्रकारचा अर्थ आहे या चॅप्टरचा. आता तुम्ही सुद्धा झाले हे कसा मतलब झाला द फन दे हॅड, मजा जे ती करत होते. तर मी तुम्हाला एक संक्षिप्त मध्ये सांगते की या स्टोरीमध्ये काय आहे. या स्टोरीमध्ये ऍक्च्युली आहे की खूप पुढची स्टोरी आहे, म्हणजे खूप पुढची 2057 किंवा असं काहीतरी आहे. आणि तेव्हा जे आहे जसं आपलं स्कूल सिस्टम जो आहे जो आता चालतो की स्कूल्समध्ये जसं टीचर्स येतात तुम्हाला पढवतात ना, तर तेव्हा हे सगळे सिस्टम बंद होऊन जातात आणि तेव्हा नुसतं मेकॅनिकल टीचर्स राहतात, म्हणजे तकनिकी रूपाचे जसं रोबोट सारखे टीचर्स असतात. आणि तेव्हा कोणी माणसांना नाही पढवत. तेव्हा त्यांच्या हाती एक पुस्तक लागते आणि मग कशी कशी मजा होते त्याच्यावरती एक पुस्तक, ही जी कहाणी आहे ती आहे. तर ही कहाणी वाचायच्या आधी सर्वात आधी आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे ती पाहूया. वॉर्मिंग अप मध्ये काय चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी. तर ह्याच्यामध्ये पहा काही प्रश्न दिले आहेत शाळेशी संबंधित आणि काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते वाचूया आपण. व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? तुम्हाला तुमच्या शाळेचं काय वस्तू आहे जी सगळ्यात मजेदार वाटते? तर सगळ्यांचं वेगवेगळं असू शकतं. कोणी म्हणाले की द बेस्ट थिंग अबाउट माय स्कूल इज माय फ्रेंड्स, किंवा कुणाला टीचर्स आवडत असतील, किंवा कुणाला गेम्स पिरियड किंवा क्राफ्ट, आर्ट अँड क्राफ्ट. तर सगळ्यांचे वेगवेगळे आन्सर्स असतील. डू यू थिंक स्कूल इज फन? काय तुम्हाला असं वाटतं की शाळेत जाणं मज्जा आहे? याचंही सगळ्यांचं वेगवेगळं असेल. कुणाला छान वाटत असेल तर ते म्हणतील की येस आय थिंक स्कूल इज फन. आणि कुणाला असं बोर वाटत असेल की काय शाळेत जा, तेच अभ्यास करा, तेच किती बोरिंग असतं, तर ते म्हणतील नो आय डोंट थिंक स्कूल इज फन. तर ते असं उत्तर देतील. मग आहे विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक? कोणचा पार्ट आहे जो तुम्हाला नाही आवडत? तर ह्याच्यामध्ये पहा तुम्ही हे आन्सर देऊ शकतात की द पार्ट दॅट आय डोंट लाईक इज होमवर्क पार्ट. होमवर्क कुणाला नाही आवडत ना? जास्त जर सगळे मुलं होमवर्कशी पळतात, किंवा एक्झाम्स तर फार मोठी भीती असते सगळ्यांना. तर हे पार्ट्स जे शाळेशी रिलेटेड आहे हे अक्सर मुलांना नाही आवडत. हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट? आता ह्याच्यात विचारलंय की टीचरने तुम्हाला टेस्ट कितीदा द्यावं. म्हणजे काही शाळेमध्ये वीकली टेस्ट असतात, काही मध्ये मंथली असतात, काही मध्ये सेमेस्टर सिस्टम असतो. तर हे सुचवतं की टीचर जो एक नॉर्मल टीचर तुमचा इंग्लिशचा हिंदीचा, तर त्यांनी टेस्ट कितीदा तुम्हाला द्यावं? दर वीक मध्ये द्यावं, दररोज द्यावं, किंवा मंथ मध्ये एकदा द्यावं? तर हे तुम्ही आपलं सांगू शकता की भाई आपल्याला तर मंथ मध्ये एकदा घेतलेलं बरं आहे, परत परत नको. तर असं सगळं असतं. आता बघा क्लासिफाय करायचंय. लिसन केअरफुली अँड राईट ईच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम्स. इथे काही शब्दांचं शब्द दिले आहेत, काही काही वस्तू आहेत इथे. काय आहे? जे एन्शियंट आहेत, मॉडर्न आहे, किंवा फ्युचरिस्टिक. काही वस्तू असतील ज्या एन्शियंट म्हणजे खूप जुन्या, काही वस्तू मॉडर्न म्हणजे जे आता जे आपण युज करतो, आणि काही फ्युचरिस्टिक म्हणजे जे पुढे होऊ शकतात अशा टाईपच्या वस्तू आहेत. तर आपल्याला हर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे. पहा इथे दिलंय, कॅन यू थिंक ऑफ एनी डिव्हाइसेस ऑब्जेक्ट्स that came into use in the recent past but are now outdated? अशा काही वस्तू तुम्हाला सुचतात का जे की आत्ता म्हणजे थोड्या दिवसापूर्वीपर्यंत आपण युज करत होतो, पण आता ते आउटडेटेड होऊन गेलेत, आता त्यांची काही उपयोगिता नाही राहून गेली आहे. फाइंड एन एक्झाम्पल ऑफ आउटडेटेड डिव्हाइसेस. तर तुम्हाला अशा प्रकारचे डिव्हाइसचं एक लिस्ट बनवायची. एक्झाम्पल द्या तुम्ही फ्रॉम द लिस्ट गिव्हन हिअर. इथे काहीतरी इथे काही शब्द दिले त्यातनं आपण काढू शकतो आणि थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑन युअर ओन. तर पहा इथे कसे शब्द दिले, जसं बायसिकल्स. तर बायसिकल्स तर एन्शियंट मध्ये होतं, मॉडर्न मध्ये आहे, मॉडर्नही आहे. व्हील्स, बुलक कार्ट्स. आता व्हील्स, बुलक कार्ट्स काय हे एन्शियंट आहे. तार रोड्स, शिप्स, कम्प्युटर, फ्लॉपी डिस्क, ऑडिओ व्हिडिओ, कॅसेट्स. आता हे कॅसेट्स पण आता एन्शियंट मध्ये होऊन गेले, आता मॉडर्न मध्ये नाही राहिला. टेलिफोन, बुक्स, व्हॅक्युम क्लीनर, अम्ब्रेला, ऑर्दन स्टोव्स. ऑर्दन स्टोव्स म्हणजे काय? मातीचे जे चुले राहायचे, तर ते आता नाही युज होत. फॅन्स, जिओग्राफी. मग आहे बुलेट ट्रेन्स. तर बुलेट ट्रेन्स अजून आपल्याकडे नाही चालले आहे इंडियामध्ये, बाहेर चालले. तर हे फ्युचरिस्टिक. रोबोट्स फ्युचरिस्टिक. हॉर्स ड्रॉन कॅरेजेस, तर हे एन्शियंट म्हणजे काय? जे जुन्या काळाच्या गोष्टी आहेत.
मग स्पेस शिप्स, टेलिव्हिजन, विंडमिल्स, तर असे खूप खूप सारे चीज दिले आहेत ते तुम्ही वाचा आणि मग त्यांना सॉर्ट आउट करा की कोणत्या कॉलम मध्ये कोणती वस्तू जाईल. मग बघा, लिसन टू द प्रोनाउन्सिएशन ऑफ दीज वर्ड्स अँड प्रॅक्टिस सेइंग देम प्रॉपरली युअरसेल्फ. इथे काही शब्द दिले आहेत, त्यांना मी बोलेने मग तुम्ही बोला. मी दोनदा बोलणार आहे, म्हणजे एकदा मी बोलेन तर तुम्ही ऐका आणि दुसऱ्यांदा तुम्ही स्वतः तसंच बोलायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपलं प्रोनाउन्सिएशन बरी होईल. पहिला शब्द आहे ग्रँडफादर. काय आहे? ग्रँडफादर. मग आहे जिओग्राफी. जिओग्राफी. सॅटिस्फॅक्टरी. सॅटिस्फॅक्टरी. मग आहे सुपिरियर. सुपिरियर. प्रोनाउन्सिंग. प्रोनाउन्सिंग. मग आहे बेच्चा. बेच्चा. आणि मग आहे नॉन शॅलेंटली. याला काय म्हणायचं? नॉन शॅलेंटली. परत एकदा म्हणते मी, नॉन शॅलेंटली. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे शब्द बोलायचा प्रयत्न करा. आता आपण आपला जो स्टोरी आहे त्याच्यावरती येऊया. द फन दे हॅड. मार्जी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मार्जीनी त्या रात्री त्या गोष्टीवरती आपली ती जी गोष्ट होती त्याला आपल्या डायरीत सुद्धा लिहिलं. कोणची गोष्ट असेल? ऑन द पेज हॅड इट 17 मे 2157. म्हणजे डायरीत आपण सर्वात पहिले काय लिहितो? डेट लिहितो ना. तर डेट लिहिली 17 मे 2157. 2157. शी रोट, टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला एक खरोखरची पुस्तक मिळाली. आता रिअल बुकचा अर्थ काय झाला? रिअल बुक म्हणजे आपण तर बुक म्हणजे बुक असतं, रिअल बुक काय असतं? पण चुकी ही स्टोरी केव्हाची आहे? 2157 म्हणजे फ्युचरची आहे. तर म्हणून तेव्हा त्या लोकांनी रिअल बुक कधी बघितलीच नाही, जशी आपण बुक्स वाचतो. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. तर ती जी पुस्तक तिला मिळाली होती ती फार जुनी बुक होती, पुस्तक होती. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. तर मार्जीचे जे आजोबा होते त्यांनी एकदा तिला सांगितलं होतं की जेव्हा ते म्हणजे त्याचे आजोबा लहान होते, लहान मुलगे होते, तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की एक वेळ अशी होती जेव्हा सगळ्या कहाण्या जे आहे प्रिंटेड, ते प्रिंट होत होत्या, छपत होत्या कागदावरती. दे टर्न द पेजेस. आणि दे टर्न द पेजेस म्हणजे पेजेस आपण टर्न करतो, असे हटवून बघतो, विच वर येलो अँड क्रिंकली. आणि ते जे पेजेस राहायचे, जे पेपर राहायचे ते कसे राहायचे? पिवळे. आणि क्रिंकली म्हणजे कसे? म्हणजे असे चुरगळलेले असे असतात ना, ते चुरगळलेले असे. अँड इट वॉज ऑफली फनी टू रीड वर्ड्स. आणि यांना खूप फनी राहायचं, खूप मजेदार राहायचं हे त्याच्यातले शब्द आहे त्यांना वाचायला. दॅट स्टूड स्टिल. जे की स्टूड स्टिल म्हणजे तुम्ही बघा पुस्तक वाचते आताही आपण जी वाचतोय ही स्टूड स्टिल म्हणजे की एका जागी स्टिल आहे, ते शब्द काही उडत नाही येत ना असे. स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वर सपोज टू. तर ही जी कहाणी आहे बघा, तुम्ही ह्याला त्या दृष्टिकोनाने बघा की हे पुढच्या काळाची आहे. तर तेव्हा जी मुलगी जी मार्जी हे सगळं सांगते, तर तिने कधी बघितलंच नाही, पुस्तक नाही बघितली, कागदावरती पुस्तक छपलेली नाही बघितली, तर ती आपल्या दृष्टिकोनाने सांगते की किती मजेदार असेल की एक पुस्तक जी आहे ते म्हणजे की जे शब्द आहेत ते छपलेलेच आहेत आणि ते हलत नाही आपल्या जागेवरनं, कारण की त्यांनी जे पाहिलंय त्याच्यात काय असतं इकडून तिकडे. ते जसं की आता मीच हे पढवतीये तुम्हाला याच्यात, तर मी असं असं पण करू शकतो, असं करू शकतो पण मागे पुढे, पण त्याच्यात तर नाही करू शकत अशा प्रकारचं. आपण वाचतो मग पन्ने पलटतो, त्याला पेजेस पलटतो. ऑन अ स्क्रीन यू नो. तर म्हणजे काय म्हणाले? दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे दे वर सपोज टू ऑन अ स्क्रीन यू नो. तर स्क्रीनवरती जसे ते मूव्ह करतात असे ते मूव्ह त्या पुस्तकेत नाही करत. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड वेन दे रेड इट ऍट द फर्स्ट टाइम. आणि जेव्हा त्या पन्न्याला आपण परत मागच्या पन्न्याला पलटून बघू तर त्याच्यात तेच शब्द आहेत जे की ते आधी होते, म्हणजे काही चेंजेस नाही झालं. तर हे सगळं तिला फार नवल वाटत होतं या मुलीला, मार्जीला, की असं कसं होऊ शकतं. तर अशा प्रकारचं हे आहे. आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये आणि बघूया की पुढच्या कहाणीमध्ये काय आणि मजा मजा होते, किती छान गोष्टी होतात. तर हे जे पंक्च्युएशन मार्क्सचे जे असतात हे क्वेश्चन्स, हे 2 मार्क्सचे असतात आणि ह्याच्यात तुम्हाला 2 सेंटेन्सेस येतात, त्याला प्रॉपरली पंक्च्युएट करायचं असतं. पंक्च्युएशन मार्क्स मध्ये काय काय येतं? आपलं प्रॉपरली फुल स्टॉप लावणं, क्वेश्चन मार्क लावणं, एक्सक्लेमेशन, कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा
आणि कॅपिटल लेटर्स हे सगळे जे चीज आहेत त्या पंक्च्युएशन मार्क्स मध्ये येतात. आता याच्यात बघा फर्स्ट आहे वेअर डिड यू फाइंड इट. तर हा फार साधा सुद्धा लिहिला, ह्याच्यात काहीच नाही. आता हे बरोबर ह्याला कसं लिहायचं, हे बघा इन्व्हर्टेड कॉमाज आहे दोन्हीकडे, डब्ल्यू कॅपिटल आला, फर्स्ट लेटर इज ऑलवेज कॅपिटल, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर एंड मध्ये चुकी हा क्वेश्चन आहे, वेअर डिड यू फाइंड इट, तर म्हणून ते क्वेश्चन मार्क लावला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही इन्व्हर्टेड कॉमाचा यूज करताय तर तुमचा फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क किंवा असे कोणतेही एक्सक्लेमेशन मार्क ते तुम्ही लावल्यानंतर मग इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज कराल, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. मग आहे व्हॉट्स इट अबाउट. तर व्हॉट्स इट अबाउट मध्ये सपोज आता इथे तर लिहिलेलं आहे, जर अगर हे इथे नसेल, हे हा जो सिंगल इन्व्हर्टेड आहे तर तेही तुम्हाला लावायचं आहे. तर व्हॉट्स इट अबाउट हाही तसाच सेम आहे. दे हॅड अ टीचर, तर मग इथे दे हॅड अ टीचर, फर्स्ट लेटर कॅपिटल आणि मग फुल स्टॉप, मग इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. आता इथे कसं कराल तुम्ही, इथे पहिले इन्व्हर्टेड कॉमा, मग एच कॅपिटल, मग त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आणि मग इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. हे पहा आहे ना असंच. नेक्स्ट आहे शुअर इफ दे वर द सेम एज. आता शुअर नंतर एक पॉज आहे, शुअर इफ दे वर द सेम एज, तर म्हणून इथे एक कॉमा लागलाय बघा, इन्व्हर्टेड कॉमाच लागला, मग शुअर लिहिलं कॉमा आणि त्याच्यानंतर परत फुल स्टॉप, मग आणि मग एंड मध्ये इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. अशा प्रकारे हे तुमचे पंक्च्युएशनचे झाले. मग बघा रिराईट द फॉलोइंग युझिंग कम्प्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे कसे असतात बघा, आता जसं आपण इथे व्हायला व्हॉट्स इट अबाउट, तर हा आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. ह्याला कसं लिहितात, व्हॉट इज इट अबाउट. तर जे असे शॉर्ट मध्ये लिहिले असतात ते असतात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. वेन यू आर थ्रू, तर ह्याला असं लिहिलंय, तर वेन यू आर थ्रू. ठीक आहे, हे बिलकुल नीट प्रकारे तुम्ही समजा की ह्यांना कसं करायचंय. जेव्हाही असं सिंगल इन्व्हर्टेड अशा प्रकारचं लागला राहील, अपॉस्ट्रॉफी लागला राहील, तर ह्याला अशा प्रकारे लिहायचं. जर इट्स आहे तर इट्स मध्ये जर असं अपॉस्ट्रॉफी लागलाय तर इट इज असं असतं. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, बघा इथे आलं, तर इट्स तर इट इज, अँड इट इज गुड फॉर प्लेंटी मोर. मग आहे आय वुडंट थ्रो इट अवे, आय वुड नॉट थ्रो इट अवे. तर जिथेही असे अपॉस्ट्रॉफी वाले आले आहेत आपल्याला तिला फुल मध्ये लिहायचं, आणि बाकी सगळा सेंटेन्स तसाच. शी हॅडंट सीन एज मेनी टेलिबुक्स, शी हॅड नॉट सीन. मग व्हॉट्स इट, व्हॉट इज इट अबाउट. आय हॅव शोड इट अप, इथे काय आहे आय हॅव, तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की याचा फुल फॉर्म काय आहे. हे कळलं तेव्हाच तुम्ही हे करू शकता. हे पहा आय हॅव शोड इट अप. मग आय डोंट नो, तर आय डू नॉट नो. आणि इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, तर इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर. अशा प्रकारे याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वरून आपण फुल मध्ये लिहू शकतो. आणि सपोज ह्याच्या उलट आलं की आपल्याला फुल लिहिलंय आणि आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लिहायचं, तर आपल्याला तेही आलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही नीट प्रकारे समजून घ्या. राईट वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. बघा आता इथे हे काय, हे पहा आता आमची ह्याच्यात लिमिट आहे की आम्ही ह्याच्यात काही दाखवू शकतो तुम्हाला. तर हे तुम्हाला ऍक्च्युली वेब सारखं येईल एक्झाम मध्ये जेव्हा येईल ना, तर वेब सारखी की बुक असं मध्ये आहे आणि साईडला असे जे लाईन्स दिले आहेत तुम्हाला तिथे भरायचे राहतील. तर तिथे तुम्ही असं कराल, बुकशी रिलेटेड जितकेही वर्ड्स तुमच्या डोक्यात येतात, कव्हर, पेज, नॉलेज, ऑथर, ठीक आहे ना, हे बुकशी रिलेटेड आहेत. मग आहे टीचर, स्टुडंट, इन्फॉर्मेशन, लेसन, बुक सेलर, पोएट्री, तर हे सगळं जे आहे बुकशी रिलेटेड आहे. मग बघा स्कूल, स्कूलशी रिलेटेड काय आहे, टीचर, प्रिन्सिपल, लायब्ररी, क्लास, प्लेग्राऊंड, एज्युकेशन, होमवर्क, ऍक्टिव्हिटीज, बुक्स, टिफिन, वॉटर बॉटल्स, हे सुद्धा लिहू शकता तुम्ही. तर हे स्कूलशी रिलेटेड आहे, ठीक आहे, शाळेशी रिलेटेड. मग आहे फॅमिली, म्हणजे आपल्या परिवाराशी रिलेटेड शब्द लिहायचे. म्हणजे ते जे शब्द लिहिले आहे, कोणताही शब्द असू शकतो, तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जितक्या गोष्टी डोक्यात येतात ते सगळे तुम्हाला लिहायचे आहेत तेव्हा. तर फॅमिलीमध्ये काय, पेरेंट्स, डॉटर, सन, स्मॉल फॅमिली, जॉईंट फॅमिली, बिग फॅमिली असं असतं ना. प्रोटेक्शन, फॅमिली म्हणजे प्रोटेक्शन असतं, सुरक्षा. लव्ह, होम, ग्रँड पेरेंट्स, कझिन्स, आणि जितकेही शब्द तुमच्या मनात येतात ते सगळे लिहायचे यायचे. मग आहे रिराईट द फॉलोइंग युझिंग कम्प्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. पहा आता तुम्हाला जे म्हटलं होतं तेच करायचंय. तर इथे काय करायचं, त्याच्यात कम्प्लीट वर्ड्स लिहायचे, ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स नाही लिहायचे आपलं. वेन यू आर, तर यू आर थ्रू. अँड इट इज गुड फॉर प्लेंटी, आय वुड नॉट थ्रू इट अवे. ठीक आहे, तर हे बघा हे तसंच व्हॉट्स इट अबाउट, व्हॉट इज इट, आय हॅव शोड इट अप, आणि आय डोंट नो, इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर. तर अशा प्रकारे तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स बघितलंय.
तर आज जे आहे आपण मेनली कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स बघितलं, आपण एन्शियंट, मॉडर्न आणि नवीन वस्तू बघितल्या की कशा करायच्या, त्यांना जे आहे कॅटेगराईज कसं करायचं, आणि आज आपण मार्जीची स्टोरी वाचणं पण सुरू केलंय. तर आजचा हा सेशन आपला इथेच फिनिश होतो. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.